स्वामी समर्थांचा जप कसा करावा? जप नियम आणि पद्धती. सर्व स्वामी भक्त नेहमी स्वामींचे नामस्मरण करत असतात. परंतु जेव्हा नामस्मरण करतात तेव्हा नाम जपताना माळ कशी धरायची, कोणती मुद्रा माळ जपताना योग्य आहे हे त्यांना माहीत नसते. किंबहुना त्यांचे माळ जपण्यावर लक्ष जात नाही. माळ जपताना आपल्याला कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्यावर स्वामींची कृपा होईल आणि आपले नामस्मरण सफल होईल, यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि पद्धती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या जपाबद्दल योग्य मार्गदर्शन करेल हे नक्की. स्वामी समर्थांचा जप कसा करावा? स्वामी समर्थांच्या जपाचे नियम कोणते आहेत? स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी कोणत्या प्रकारची माळ वापरावी? एका दिवसात किती माळा जपायच्या? लक्षात ठेवा, जप करताना काय काळजी घ्यावी? बसण्याची पद्धत, जप करताना कोणत्या आसनात बसावे? पद्मासन, सुखासन, वज्रासन, खुर्चीचा वापर करा. श्वास साधनात आणि कर्मात जप करणे म्हणजे काय? श्वास साधनात जप, कर्मात जप. श्वास साधनात आणि कर्मात जप करण्याचे फायदे. भक्तांचे पडणारे नेहमीचे प्रश्न. निष्कर्ष. स्वामी समर्थांचा जप कसा करावा? स्वामी समर्थांचा जप करताना आपल्याला कोणत्या माळेचा वापर केला पाहिजे आणि कोणती मुद्रा जप करताना योग्य आहे हे आपण पाहूया. माळ आणि मुद्रा. स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी तुम्ही रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळ वापरू शकता. जप करताना तुम्ही मृग मुद्रेत बसावे. मृग मुद्रा बनवण्यासाठी आपल्या उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी बोट एकमेकांना स्पर्श करावे आणि उर्वरित 3 बोटे सरळ ठेवावीत. डाव्या हाताला उजव्या हाताच्या मांडीवर ठेवावे. मंत्र. स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी तुम्ही खालील मंत्रापैकी एक मंत्र वापरू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्ही एका दिवसात कितीही माळा जप करू शकता. जप करताना तुम्ही तुमच्या मनात किंवा मोठ्याने मंत्र बोलू शकता. स्वामी समर्थांच्या जपाचे नियम कोणते आहेत? स्वामी समर्थांचा जप करताना आपल्याला योग्य ते नियम पाळणे गरजेचे असते, अन्यथा त्याचा आपल्यावर शुभ परिणाम दिसून येत नाहीत. स्वामी हे दत्त अवतार असल्याने त्याकडे कडक शिस्त आणि अनुशासन होते. त्यामुळे स्वामींचे कोणतेही कार्य करताना नियम पाळूनच करावे. माळेबद्दलचे नियम खालीलप्रमाणे आहेत. माळ. जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे. माळेचे मणी एकमेकावर आदळणार नाहीत याची काळजी घ्यावी. माळेचे नेहमी गाठवलेले असावे. जप करताना कोणत्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून जप करू नये. चुकून मेरुमणी ओलांडला गेल्यास 6 प्राणायाम घालावे. जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे वरिष्ठ परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. जपणारे जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी. गोमुखी नसल्यास एखादे वस्त्राने हात झाकून घ्यावे. एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरावी. दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये. जप झाल्यावर माळेला वंदन करावे. माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत ठेवावी. कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी. एकाने वापरलेली जपमाळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये. माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे. माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करावी. स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी कोणत्या प्रकारची माळ वापरावी? स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी
कोणत्याही प्रकारची माळ वापरू शकता. 1. रुद्राक्षाची माळ. रुद्राक्षाची माळ सर्वात सामान्य प्रकारची माळ आहे, जी जपासाठी वापरली जाते. रुद्राक्षाची माळ वेगवेगळ्या आकारात आणि प्रकारात उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार रुद्राक्षाची माळ निवडू शकता. 2. तुळशीची माळ. तुळशीची माळ देखील जपासाठी वापरण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तुळशीला पवित्र मानले जाते आणि तिला अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. तुळशीची माळ सहज उपलब्ध आणि तुलनेने स्वस्त आहे. 3. चंदन गंधाच्या लाकडाची माळ. चंदन गंधाच्या लाकडाची माळ सुगंधित आणि सुंदर असते. चंदनगंधाच्या लाकडाला शांत आणि शीतल प्रभाव असल्याने मानले जाते. चंदनगंधाच्या लाकडाची माळ थोडी महाग असू शकते. एका दिवसात किती माळा जपायच्या? स्वामी समर्थांचा जप किती वेळा करायचा याचे स्वामींनी कधी निश्चित नियम सांगितलेले नाहीत. जप हा पूर्णपणे तुमच्या श्रद्धेवर आणि वेळेवर अवलंबून आहे. तथापि काही सामान्य मार्गदर्शक तत्वे आहेत जी तुम्ही अनुसरण करू शकता. नवशिक्यांसाठी तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी 11 माळा जपून सुरुवात करू शकता. हळूहळू तुम्ही जपण्याची वेळ आणि माळांची संख्या वाढवू शकता. अनुभवी जपकर्त्यांसाठी तुम्ही रोज 108 माळा जप करू शकता. 108 हा हिंदू धर्मात एक पवित्र अंक मानला जातो. व्यस्त व्यक्तींसाठी तुम्ही तुमच्या वेळापत्रकानुसार जप करू शकता. तुम्ही दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने जप करू शकता, जसे की सकाळी 5 माळा, दुपारी 5 माळा आणि संध्याकाळी 5 माळा. इतर पर्याय, तुम्ही तुमच्या श्वासावर जप करू शकता. प्रत्येक श्वासावर श्री स्वामी समर्थ मंत्र जपणे हा एक चांगला मार्ग आहे. तुम्ही तुमच्या कर्मातही जप करू शकता. तुम्ही जे काही काम करत असाल ते करताना श्री स्वामी समर्थ मंत्र जपत राहा. लक्षात ठेवा, जपण्याची संख्या महत्वाची नाही. महत्वाचे आहे म्हणजे तुम्ही पूर्ण एकाग्रतेने आणि भक्तीने जप करावा. जप करताना काय काळजी घ्यावी? जप करताना खालील गोष्टीची काळजी घ्यावी. जपासाठी तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ वापरू शकता. माळ स्वच्छ आणि निर्मळ ठेवा. जमिनीवर माळ पडून देऊ नका. तर्जनी आणि अंगठा यांनी माळ धरू नका. अनामिका आणि अंगठा यांनी माळ धरून अनामिका आणि अंगठा यांना एकमेकांना घासत माळ जपावी. मेरुमणी ओलांडू नका. माळ जपताना नाक आणि पोट यांच्यामध्ये ठेवावे. बसण्याची पद्धत, जप करताना शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसावे. आसनावर बसणे उत्तम. डोळे बंद करून किंवा स्वामींच्या फोटो समोर बसून जप करावा. पाठ सरळ ठेवा. जप करताना कोणत्या आसनात बसावे? जप करताना कोणत्या आसनात बसावे याबद्दल अनेक मतभेद आहेत. काही लोक म्हणतात की पद्मासन किंवा सुखासन हे जपासाठी सर्वोत्तम आसन आहे, तर काही लोक म्हणतात की कोणत्याही आसनात बसून जप करता येतो. तथापि जप करताना योग्य आसनात बसणे महत्वाचे आहे, कारण त्यामुळे आपण शांत आणि एकाग्र राहू शकतो. खाली काही आसने दिली आहेत जी जपासाठी चांगली मानली जातात. पद्मासन. पद्मासन हे जपासाठी सर्वात उत्तम आसन मानले जाते. या आसनात बसल्याने आपली रीढ सरळ राहते आणि मन शांत होते. पद्मासन बसण्यासाठी आपल्या दोन्ही पायांना आपल्या मांडीवर ठेवा. उजवा पाय डाव्या मांडीवर आणि डावा पाय उजव्या मांडीवर ठेवा. आपले हात आपल्या मांडीवर ठेवा. आपले डोळे बंद करा. सुखासन. सुखासन हे पद्मासनापेक्षा खूप सोपे आसन आहे. त्या आसनात बसण्यासाठी आपल्या दोन्ही पायांना एकमेकावर ठेवा. आपले हात आपल्या मांडीवर ठेवा आणि आपले डोळे बंद करा.
वज्रासन. वज्रासन हे जपासाठी आणखी एक चांगले आसन आहे. या आसनात बसवण्यासाठी आपल्या गुडघ्यावर बसून आपले पाय मागे घ्या. आपले हात आपल्या मांडीवर ठेवा. आपले डोळे बंद करा. खुर्चीचा वापर करा. जर तुम्हाला जमिनीवर बसणे त्रासदायक असेल तर तुम्ही खुर्चीत बसून जप करू शकता. खुर्चीत बसताना आपली पाठ सरळ ठेवा. आपले पाय जमिनीवर सपाट ठेवा. पायाखाली आसन ठेवा. आपले हात आपल्या मांडीवर ठेवा आणि आपले डोळे बंद करा. श्वास साधनात आणि कर्मात जप करणे म्हणजे काय? श्वास साधनात जप श्वासावर लक्ष केंद्रित करून स्वामींचे नामस्मरण करणे. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ मंत्राचा जप करणे. श्वासाच्या लयेबरोबर मंत्राचा जप करणे. श्वासावर आणि मंत्रावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे. मन शांत आणि एकाग्र करण्याचा एक उत्तम मार्ग. कर्मात जप. दिवसभर आपण जे काही काम करतो त्यात स्वामींचे नामस्मरण करणे. घरातील काम, ऑफिसचे काम, प्रवास करताना इत्यादी कामात जप करणे. प्रत्येक कृतीला स्वामीला समर्पित करणे. कर्म करताना मन शांत आणि सकारात्मक ठेवण्यास मदत करते. स्वामींच्या कृपेने काम यशस्वी होण्याची शक्यता वाढते. श्वास साधनात आणि कर्मात जप करण्याचे फायदे. मन शांत आणि एकाग्र होते. नकारात्मक विचार दूर होतात. सकारात्मकता आणि आनंद वाढतो. स्वामींच्या कृपेची प्राप्ती होते. जीवनात शांती आणि समृद्धी येते. भक्तांचे पडणारे नेहमीचे प्रश्न. जर माळ किंवा स्वामींचा फोटो नसेल तर काय करावे? उत्तर. जर तुमच्याकडे माळ किंवा स्वामींचा फोटो नसेल तर तुम्ही मनात जप करू शकता. प्रश्न. बसून जप करणे आवश्यक आहे का? उत्तर. नाही. परंतु बसून जप करणे आवश्यक नाही. तुम्ही उभे राहून, चालत असताना किंवा घरात काम करत असतानाही जप करू शकता. प्रश्न. घरात कामात जप करताना काय काळजी घ्यावी? उत्तर. घरात कामात जप करताना तुम्ही एकाग्रता राखण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जप करताना इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घ्या. प्रश्न. स्वामी समर्थांच्या जपाचे काय फायदे आहेत? उत्तर. स्वामी समर्थांच्या जपाचे अनेक फायदे आहेत, जसे की मानसिक शांती, आत्मविश्वास, समृद्धी आणि मोक्ष प्राप्ती. प्रश्न. जप करते वेळी जपमाळ हातातून खाली पडल्यास काय करावे? उत्तर. नमस्कार करून जप चालू ठेवा. निष्कर्ष. श्री स्वामी समर्थ हे त्यांच्या नामाने नेहमीच आपल्या सोबत असतात आणि कृपा करत असतात. आता त्यांच्या जप मध्ये काही त्रुटी असतील तरीही आपल्याला त्यांच्या नावामध्येच आधार जाणवतो. परंतु आपल्याकडून माळ जपताना जर थोड्याफार प्रमाणात चुका होत असतील तर त्या आपलं सुधारायला हवेत. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण माळ जपताना कुठली काळजी घेतली पाहिजे आणि माळ जपण्याच्या योग्य पद्धती कोणत्या हे आपण पाहिले. आशा करतो की तुम्हाला यातून नक्कीच फायदा होईल आणि श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहतील. श्री स्वामी समर्थ.